हाय नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तो ब्लॉग मी इथंच एंड केला, कारण तो ऑलरेडी खूप मोठा झालेला, 16 मिनिटाचा झालेला. ती साडी वगैरे दाखवण्याच्या नंतर मी इतकं बोलले होते त्यात की नंतर सगळं शूट करणं राहून गेला. तर चला, आता संध्याकाळचा टाईम झाला ना, आता वाजल्यात 5:45. सोनू पप्पा घरी आलं, त्यानं डबल गेला तर सोनूला घेऊन खायला आणण्यासाठी. कारण आज त्याने मला फोनच केला ना की काय आणायचं काय नाही, आणि मग आज मला खरी इच्छा झाली होती खाण्याची. तर स्वतः बोलत नाही, बसत काम करत करत तुमच्यासंग बोलते. ते गेलेत, सूप खाऊ वाटलं मला, त्यासाठी ते चिकन आणण्यासाठी गेले. तोपर्यंत म्हटलं चला घरातले कामं करत करत आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि थोडंसं अँगल वगैरेचे पण चेंज केलं ना, तुम्हालाही बघायला भारी वाटतं. ट्रायपॉड नाही आहे, यूट्यूबचं पेमेंट आलंही, ते खर्च नाही गेलं आणि काय करायचं ते झालं नाही. असं ना, काही असंच होतं, दरवेळेस माझं यूट्यूब पेमेंट येतं आणि तेव्हा काही ना काही पुढं येऊन उभं राहिलेलंच असतं, कोणता ना कोणता खर्च, आणि त्यातून ते भागतंच. आणि तेव्हा आमच्याकडे दुसरं काही नसतंच की आम्ही त्यातून ते देऊ. असं आहे ते, असं जाऊ द्यात. जर मीच नसतं कमवलं, माझ्याकडे नसतंच, तर ते ऋण अजून वाढत गेलं असतं ना. हाय म्हणून ते आम्ही फेडत चालवलं आहे. सगळ्यातून एकदाशी नील व्हायचं आहे, म्हणजे काही टेन्शन नको नंतर ना आपल्याला. त्यामुळं काय वाटत नाही आहे. नसल्यातच जमाय माझ्याकडे ते कुठंतरी 1000-1500 रुपये मी खर्चत असेल, ते पण असंच खाण्यावारी काय घेण्यावारी, बाकी जास्त काय मी खर्च करत नाही. तर चला, जास्त बोलत नाही, आपण कामाला सुरुवात करूया. बेडची कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या का. एक मिनिट, आधी मी ब्लूटूथ कनेक्ट करते, कारण तुम्ही मला तक्रार करत असता की तुझा आवाज येत नाही. आता माझ्याकडे माईक नाही तर ब्लूटूथनं काम चालवतं. तारक मेहता बघत बसले होते मी, आणि झालं का कनेक्ट. तारक मेहता बघत बसले होते मी. आता म्हणलं चला आपण व्हिडिओ पण थोडासा घेणं गरजेचं आहे. तर कपड्याचे कडे घातले ते, आता घालून वगैरे काढून घेते. आणि उंदरांनी अक्षरशः इतका ताप दिला की मला काय सांगते. त्यामुळे मात्र कमराचे कपडे इथे ठेवायला लागते, कपडे सोनू अभ्यास करत बसले. तसं मी दुपारी पण तिथं घेतलेला, पण थोडंसं राहिलं होतं तिथं लिहायचं, तर ते सगळं लिहून गेले की तिच्या पप्पासोबत. तिचा पप्पा तिला कुठं नेत नाही का, जबरदस्ती लावली तिला. कुठं काय ठेवू काय समजत नाही. खायला घेतलंय, फोडलंय पुडा आणि पळाली लगेच. इतके खेळणे तर सगळ्या डब्यांसोबतच खेळायचं असतं. आता आल्यावर बोंबलणार, माझी खेळणी फेकून दिली तर माझी खेळणीच ठेवत नाही. तर चला, आता बेडावरून झालाय, झाडून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आमच्याकडे चप्पल इतके झाले ते का नाही, चप्पल ठेवायला जात नाही असं झालं. चप्पल स्टँड घेऊन पण काय उपयोग नाही, कारण बाहेर ठेवलं तर कुठलं चप्पलेच होते. ते सगळ्या पुढ्यात मी थोडं थोडं खायला, सगळ्या. झाल्यावरून काहीतरी जळण्यासारखं वास येते, पण मला समजलं ना की काय जळायचे. नवऱ्याला म्हणते रोज झाडं आणा, घरात झाडाची आवश्यकता झाली.
तर घर वगैरे मस्तपैकी आवरून झालंय. तर चला आता थोडंसं बाहेरचं वातावरण बघूया आपण कसं दिसतंय कसं नाही ते. मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालंय आणि छान दिसतंय. आणि सगळी ह्याची फुलं येऊन गेली पण मला काय देवाला वाहिनं झालंच नाही, सुकून गेली. आता फक्त 3 राहिले, त्यातलं उद्या पण हे एक सुकल. मग दुसरं कधी यायचं काय माहिती. इकडचे पण झाडं मस्त दिसतात. आता बघा संध्याकाळचा टायमिंग झाला आणि आता आम्ही निघालो वावरात, कारण मला मिरच्या आणायच्या त्या. आता माहीत नाही मिरच्या आहेत का नाही. आता मी लई दिवसातनं चालली. श्रेयस होता तेव्हा आलेली, त्याच्यावर लास्ट टाईम गेलेच नाही. आता निघाले. हा माणूस आंबा घ्यायला गेला. आता आंबा आहेत का म्हणून गेलं गावला. कसं दिसतंय ना संध्याकाळचं वातावरण. झाला ना पटकन. अहो आता आळे बिळे बघा. राहू चला मी जाते. या ना पुढं. पटापट चाललं की मला माघारी बोलवून घेताय वे. घरी गेलो मी बघा. काय रे, मला असल्या दिवसात आंबा खा वाटत नाही. जेव्हा उन्हाळा होता ना तेव्हाच. चोर 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 आहे गे, काय फुस काय आहे त्याला, काहीच नाही. अगं बाया मिरच्या कुठे गेल्यात. हिरव्या हिरव्या मिरच्या काय दिसत नाही तेव्हा, लाल झाल्या त्या सगळ्या. काय करू, दिसते ते किती. आता संध्याकाळचा टायमिंग झाला या. लय मस्त दिसतंय निळं निळं. ह्यासाठी आणलं नाही तुम्हाला मी. हा माणूस तर कधीच रानात येत नाही, असाच माझ्यासोबत आलं तरच. येता का कधी काय का बघायचं जाऊन. मी नाही बघत, कामापुरतेच घेणार आहे मी आता पुरत्या. बस झाल्या होय. बस बघा अचानकच आमच्याकडं पाऊस यायला लागला. आता माझा आवाज किती येतोय माहिती नाही आहे. आणि खतरनाक पाऊस आहे, खतरनाक. पाऊस आल्यानंतर हिला मात्र लय आनंद होतो. मस्त दिसते बघा, सगळीकडं पूर्ण भरलंय आभाळ. त्यातली सगळं कामं वगैरे करून बसले आणि आता म्हणलं स्वयंपाकाला घ्यायचं. तोपर्यंत लाईटच गेली बघा. आणि लाईटीचं असंच आहे, कधी येते कधी जाते काय कळतच नाही. लाईट जायच्या आधी स्वयंपाक करायचं ठरवलेलं, सुरुवात करायच्या आधीच लाईट गेली, तरी पण करणार आहे. तर यांचा फोन आला ना, आज आहे शनिवार आणि या लग्नांमुळं ना अर्धा दिवस भरला, कधी 2 सुट्ट्या पडल्या. ह्याच्यामुळं ना पगार लय म्हणजे लय कमी आला आहे. फक्त 2,500 रुपये पगार आला आहे. त्यातला 2,300चा हप्ताच आहे आमचा. 25 तारखेला भरायचा होता, पण पैसे नसल्यामुळं 27 तारखेला आम्ही भरणार आहे. तर आता फक्त 300 रुपये राहतात बाजारला. आता 300 रुपयात काय काय आणतात काय माहिती. असं ना असा प्रॉब्लेम होतो. सगळं दिवस जर कामाचं भरलं नाही तर पगार काय पुरता येतच नाही. आता तर पावसाचे दिवस सुरू झाले, तर
पावसाचा दिवस सुरू झाला तर मग आता तर कामाची बोंबच असते, कधी असतं कधी नसतं. आणि जरी गेले तर बसून यावं लागतं, त्यामुळे साहेब काही पगार देत नाही. तर कसं चालणार आहे आमचं काय माहिती. तोपर्यंत 3 तारखेला आमच्या गाडीचा हप्ता येतोय आणि लय प्रॉब्लेम होणार आहे आता. लय म्हणजे लय उन्हाळा इतका भारी गेला. उन्हाळा सगळं कंटिन्यू दिवस भरलेलं, एक पण सुट्टी वगैरे नसायची. कधी पडली तर तरी पण ना हे केलं का नाही, 7 ते 7 दिवस भरलं का नाही तर ती सुट्टी भरून निघायची. पण आता तसं काय नाही, कारण सकाळचाच पाऊस कधी कधी होतो ना. काय जिथं काम असेल त्याच गावाला पाऊस असतो. इथं आमच्या घरी नसला तरी, म्हणजे आमच्या गावात नसला ना, जिथं कामाला जायचं आहे ना तिकडं पाऊस असतो. त्यामुळे सकाळी 7ला काही जाणं होत नाही. आता इथनं ना पावसाचे दिवस जोपर्यंत सुरू आहेत ना, जून जुलै ऑगस्टपर्यंत तरी पाऊस असतोच. लय कठीण दिवस जाणार आहे ते. पैशाची इतकी चणचण भासणार आहे ना, जे होतं ते पण उडवून टाकलंय लग्नाला. आता लय पश्चाताप व्हायला लागलाय. हे कपडे फिपडे डबल डबल नाही घ्यायला पाहिजे होते असं वाटतंय. मी नाही घेतली बरं का, मी स्वतःसाठी काय कपडे घेतलीच नव्हती. काय बोलणार, या माझ्या नवऱ्याने ते मेकअपसाठी 500-600 रुपये घालवले. आता आमचा किराणा आला असता. आता आम्हाला हे 300 रुपयात, 300 पण नाही 200च राहते, 2300 हप्ता आहे. 200 रुपयात काय येणार आहे? तेलाचा पुडा, गहू पण संपलेत, तांदूळ पण संपलेत. आठवडाभर काय खाणार आहे आम्ही? आणि दुकानवाला उधार पण देत नाही, असा प्रॉब्लेम झाला आहे. अरे देवा भगवंता, तर बघू होईल तसं होईल. चालवायचं तसं आता थोडी थोडी काटकसर करून 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 तशी करतेच. पण ह्या आठवड्यात जरा जास्तच खर्च झाला म्हणायला येईल. घरातलं लग्न आहे. सगळ्यांच्या बरोबरीने चालायचं म्हणलं ना की त्यांची कपडे कशी आपली कपडे कशी, ह्याच्या चालण्याच्या नादात खड्ड्यात गेलोय खड्ड्यात. तरी मी त्यांना म्हणतो ते एकच कपडे घ्या. त्यांच्याकडे नव्हतंच पैसे, माझ्याकडेच होतं. पण त्यांना जे आवडलंय आणि आपण म्हणायचं त्यांना नको नको नको, हे पण बरोबर दिसत नव्हतं. अरे देवा काय करू. जाऊ दे, आता होईल तसं होईल. काहीतरी पर्याय निघालच. 8 दिवस कसं चालवायचं येतं ना. आता बॅलन्स संपल तोपर्यंत 3 तारखेलाच माझा बॅलन्स संपणार आहे. 3 तारखेला हप्ता आहे. गाडीचा हप्ता पण 3,500 रुपये आहे. तेवढं तर आठवड्याला पेमेंट पण पडत नाही. मग घरात खायचं काय पुढच्या आठवड्यात पण. आणि 3 तारीख मला वाटतंय शुक्रवारीच येते, शनिवार पण नाही येत त्याला, शुक्रवारीच येते 3 तारीख. बघू आता, चालतंय तसं चालवावं लागणार आहे, पर्यायच नाही. होईल तसं होईल आता. तर चला असं मी ब्लॉगचा एंड इथंच करते. आता काय ब्लॉग इथनं बरोबर कंटिन्यू होणार नाही. कालचा पण लाईट गेल्यामुळे का नाही मी सूप वगैरे बनवून ते दाखवलं नव्हतं, कारण सोनूच पप्पा आला आणि लाईट गेली होती. मग मोबाईल ना बॅटरी लावून ठेवल्यानं रात्री कधी लाईट आली हे पण आम्हाला माहिती नाही. आम्ही बाहेरच जेवण केलं आणि नंतर खाला झालं. आता झोपलं, पण लाईट कधी आले हेच आम्हाला कळलं नव्हतं. असं चला बाय बाय. उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, बाय.